जळगाव जामोदमध्ये 9 जून रोजी कर्जमाफी न्याय संसद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जमाफीतील मुद्द्यावर शेतकरी संघटना व विविध पक्षातील पदाधिकारी सर्व एकत्र येणार आहेत. जळगाव जामोद तालुक्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आवाज बुलंद करण्यासाठी 9 जून 2026 रोजी बळीराजा कर्जमाफी न्याय संसद या एक दिवसीय लाक्षणिक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जमाफीतील जाचक अटी, संभाव्य वंचित शेतकरी, ॲग्रीस्टॉक सक्ती तसेच अपील आणि फेर तपासणी यंत्रणेचा अभावासारख्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय परिसरात होणाऱ्या या आंदोलनात विविध राजकीय पक्षाचे नेते, शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव सहभागी होणार आहेत. शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली असली तरी या योजनेच्या शासन निर्णयामधील अनेक जाचक अटी, पात्रता, निकषातील अस्पष्टता, ॲग्रीस्टॅक नोंदणीची सक्ती, आधार प्रमाणीकरण, बँक डेटातील तफावत, 2 लाखापेक्षा जास्त कर्जदारांसाठीच्या अटी तसेच स्वतंत्र अपील व फेर तपासणी यंत्रणेचा अभाव यामुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. कर्जमाफीची घोषणा ही अंतिम न्याय नसून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला प्रत्यक्ष लाभ मिळणे हेच खरे उद्दिष्ट असले पाहिजे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या भावना, प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी बळीराजा कर्जमाफी न्याय संसद या एकदिवसीय लाक्षणिक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या न्याय संसदेमध्ये कर्जमाफीतील संभाव्य वंचित शेतकरी, शासन निर्णयातील त्रुटी, जाचक अटी, अपील यंत्रणेची गरज आणि शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या व्यासपीठावर सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला आणि सर्वसामान्य शेतकरी एकत्र येणार आहेत. येथे कोणत्याही पक्षाचा विषय नसून शेतकऱ्यांच्या न्यायाचा विषय केंद्रस्थानी राहणार आहे. जात, पात, धर्म, पक्ष आणि विचारधारा यांचे भेद विसरून केवळ शेतकरी हितासाठी एकत्र येण्याचा हा प्रयत्न आहे. आज गरज आहे ती शेतकऱ्यांच्या एकजुटीची, कारण कर्जमाफीचा लाभ मिळण्यापेक्षा चुकीने वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न अधिक गंभीर आहे. उद्या जर एखादा पात्र शेतकरी केवळ तांत्रिक कारणांमुळे, आधारमधील त्रुटींमुळे, ॲग्रीस्टॅक नोंदणी नसल्यामुळे किंवा बँकेच्या चुकीमुळे लाभापासून वंचित राहिला तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आजपासूनच आवाज उठवावा लागेल. म्हणून दिनांक 9 जून मंगळवार 2026 रोजी, वेळ सकाळी 11 वाजता, स्थळ तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आहे असे मी आवाहन करतो. जळगाव जामोद तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, सर्व पक्षाचे नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, युवक व महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकरी एकजुटीची ताकद दाखवावी ही नम्र विनंती. आयोजक सर्व शेतकरी बांधव, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा.